Hello students, welcome to you all to this lecture. Today I am starting the subject Accountancy and Financial Management, paper number 3 of third semester of SOBCom class. Just I am going for the next 4 to 5 days, I am going to discuss with you some important points in view of forthcoming examination. येत्या परीक्षे लक्षात ठेवून, गरजा लक्षात ठेवून आणि अत्यंत महत्त्वाचे काही मुद्दे आहे ना, प्रत्येक चॅप्टर दर दिवशी एक एक चॅप्टर घेऊन आणि तुमच्याबरोबर आहे ना सर्व माहिती चर्चा करायला प्रयत्न करतो. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो एक्झामिनेशनचा स्कीम कसा आहे. तुम्हाला प्रत्येक विषयाचा अकाउंटन्सी 2 विषय अथवा 3 विषयाचा आहे, 2 विषय आणि बिझनेस लॉचा सुद्धा सर्व आहे ना प्रश्न सब्जेक्टला जवळपास आहे ना सेम क्वेश्चन पेपर पॅटर्न असणार आहे. तुम्हाला एकूण आहे ना प्रत्येक विषयासाठी आहे ना त्या दिवशी परीक्षे दिवशी 50 प्रश्न असणार आहे. किती? 50 प्रश्न. 50 पैकी तुम्ही याने 40 प्रश्न सॉल्व्ह करायचे. 50 पैकी 50 सुद्धा सॉल्व्ह करू शकता तुम्ही. दॅट आर डिपेंड्स अपॉन यू, तुमच्या मर्जीवर अवलंबून आहे. एक आणि 40 इव्हन आहे ना 50 पैकी 50 तुम्ही सॉल्व्ह करून सुद्धा त्यापैकी 40च ग्राह्य धरतो आम्ही. ओके, ठीक. एक का त्यानंतर एक आणखी एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1.5 मार्क असणार आहे. नंतर कन्व्हर्जन करतो. नंतर हे एक आमचा कामाचा भाग आहे. ओके, आणि सर्व बहुपर्यायी उत्तर असलेले प्रश्न असणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. म्हणजे आहे ना ते एक प्रश्न देऊन गाळांतर जगात देऊन त्यामध्ये आहे ना किती 4 त्याखाली त्या प्रश्नाचा क्वेश्चन नंबर 1 फॉर एक्झाम्पल कॅपिटल अपियर्स ऑन द डॅश डॅश साइड ऑफ द बॅलन्स शीट. त्याखाली असेट साइड, ए असेट साइड, बी लायबिलिटी साइड, सी बोथ असेट्स अँड लायबिलिटी साइड आणि डी आहे ना बोथ ऑन neither on asset side nor on liability side. असं असणार. त्यापैकी योग्य कोणते आहे ना तुम्ही निवडायचं लायबिलिटी साईड म्हणून गोल करायचे. एक्झाम्पल असे आहे ना एकूण आहे ना बहुपर्यायी प्रश्न आहे सगळे. तुम्हाला आहे ना 10-15 मार्कचा आहे ना प्रॉब्लेम नाही अकाउंटन्सीमध्ये, लक्ष द्या. आणि 5 मार्काचा आहे ना शॉर्ट नोट नाही, टिपा लिहिणे नाही. 10 मार्कचा आहे ना ते सविस्तर डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्सचं आहे ना क्वेश्चन येत नाही. प्लेन तुम्हाला 50 प्रश्न असणार आहे आणि सर्व बहुपर्याय असणार आहे. आणि योग्य मार्क उत्तर आहे ना प्रत्येक प्रश्नामध्ये 4 पर्याय उत्तर असणार आहे. त्यापैकी योग्य पर्याय जे पर्यायी उत्तर आहे, अल्टरनेटिव्ह आन्सर आहे, त्याला तुम्ही आहे ना राऊंड भरायचा, तो क्लिकिंग करायचं. एक्झामिनेशनमध्ये तुम्ही लक्ष ठेवा. सर्व ऑनलाईन असणार आहे, हे माहिती तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं माहिती आम्हाला आतापर्यंत त्यांना उपलब्ध झालेली माहितीवरून तुम्हाला द्यायला पाहिजे. यापैकी काहीतरी आहे ना थोडे चेंजेस असेल तर ऐनवेळी तुम्हाला आहे ना सांगू आम्ही. त्या पटकन आहे ना तुमचा व्हॉट्सअप ग्रुपवर आहे ना मेसेज टाकून तुम्हाला आहे ना लक्षात आणून देऊ काही चेंजेस असेल तर. लक्षात ठेवा, सविस्तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची गरज नाही. आणि 5 मार्क अथवा 10 मार्कचा आहे ना शॉर्ट नोट लिहायची गरज नाही. फक्त आहे ना बहुपर्यायी उत्तर ऑनलाईन एक्झामिनेशन आहे की प्रत्येक पर्याय प्रश्नाला 4 पर्याय उत्तर असणार आहे. 4 पैकी एक आहे ना बरोबर असणार आहे. ते आहे ना तुम्ही आहे ना मार्किंग करायचं आहे, म्हणजे आणि निवडायचं आहे ऑनलाईन पद्धतीनं. ते सुद्धा एक झालं आहे. आणखी महत्त्वाचा पॉईंट तुमच्याबरोबर चर्चा करायला प्रयत्न करतो ते म्हणजे आहे ना की ते प्रत्येक दर दिवशी एक चॅप्टर प्रमाणे फायनान्शियल अकाउंटिंग घेत जातो आणि ते सविस्तर माहिती प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह न करता आणि थेरॉटिकल महत्त्वाचे मुद्दे एक्झामिनेशनचं गरजा लक्षात ठेवून महत्त्वाचे मुद्दे तुमच्याबरोबर चर्चा करायला प्रयत्न करतो. आणि सो दॅट यू कॅन इझिली सॉल्व द क्वेश्चन्स. यू कॅन इझिली राईट द आन्सर्स फॉर क्वेश्चन्स इन द फोर्थकमिंग एक्झामिनेशन. हे आहे ना माहिती तुम्ही लक्षात ठेवा, सविस्तर आहे ते सगळे. सो क्लास SOBCom अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंट पेपर नंबर 3 आणि SOBComचा आहे ना सेम 3 आहे, सेमिस्टर 3 आहे, सेमिस्टर 3 राईट. आणि अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे, चॅप्टर आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट्स म्हणून. ओके, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. ओके, फायनल अकाउंट्स म्हणजे काय? फायनल अकाउंट्स आर द अकाउंट्स प्रिपेअर्ड एट द एंड ऑफ द इयर. एक पॉईंट सांगायचा तो लक्षात ठेवायचा. फायनल अकाउंट्स आर द अकाउंट्स प्रिपेअर्ड एट द एंड ऑफ द इयर. वर्षाच्या शेवटी जे अकाउंट्स आम्ही तयार करतो ते फायनल अकाउंट्स म्हणतात. दीज फायनल अकाउंट्स इन्क्लूड, नेक्स्ट पॉईंट आता, दीज फायनल अकाउंट्स इन्क्लूड ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. महत्त्वाचा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट
आणि आणखी एक काय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट म्हणजे नफा तोटा वाटप खातं म्हणतात अप्रोप्रिएशन अकाउंट. आणि लास्ट वन बॅलन्स शीट. ओके. ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड टू कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. एक पॉईंट लक्षात ठेवा. मी सांगायचं होतं एक्झामिनेशन दृष्टिकोनानं सोपे होईल तुम्हाला. लक्ष घ्या. ट्रेडिंग अकाउंट इज अकाउंट प्रिपेअर्ड टू कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. नंबर 1. नेक्स्ट पॉइंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड टू कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट और नेट लॉस. आणि नेक्स्ट वन प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. हे थोडं नवीन अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट इज प्रिपेअर्ड टू शो हाऊ द नेट प्रॉफिट इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. भागधारकांमध्ये त्यांचं प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये कोणत्याही पद्धतीनं नेट प्रॉफिट अथवा नेट लॉस आम्ही ट्रान्सफर केलं हे दाखवण्यासाठी जे अकाउंट आम्ही तयार करतो त्या अकाउंटला काय म्हणतात प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन. अप्रोप्रिएशनचा अर्थ आहे डिस्ट्रीब्युशन वाटप करणे विभाजन करणे असं समजा. सो असं अकाउंट म्हणतात. वन सेकंड बघा. ट्रेडिंग अकाउंट इज अन अकाउंट प्रिपेअर्ड टू कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड टू कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट और नेट लॉस. Profit and loss appropriation account is prepared to calculate how the net profit is अथवा net loss is distributed among the partners in their profit sharing ratio. झालं. आणखी एक राहिलं ते म्हणजे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट म्हणजे काय? बॅलन्स शीट म्हणजे थोडक्यात थोडं एकदम सोपे डेफिनेशन लक्षात ठेवा. बॅलन्स शीट इज अ लिस्ट ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. बॅलन्स शीट इज अ लिस्ट ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. लेफ्ट हँड साइड इज कॉल्ड एज लायबिलिटी साइड, राईट हँड साइड इज कॉल्ड एज असेट साइड. ओके. बॅलन्स शीट संबंधी आणखी एक महत्त्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवायची आहे. दॅट इज बॅलन्स शीट शोज फायनान्शियल कंडिशन ॲज ऑन ए पर्टिक्युलर डेट. बॅलन्स शीट शोज फायनान्शियल कंडिशन ऑफ ए बिझनेस फर्म ॲज ऑन ए पर्टिक्युलर डेट. एका ठराविक दिवशी व्यावहारिक संस्थेचं आर्थिक परिस्थिती दाखवणारे एक तक्ता म्हणजे बॅलन्स शीट. हो, यांना माहिती तुम्ही लक्षात ठेवा. सो द डिफरन्स बिटवीन द टोटल असेट्स अँड टोटल लायबिलिटीज इज कॉल्ड एज कॅपिटल. आणखी एक महत्वाचं माहिती काय? द डिफरन्स बिटवीन टोटल असेट्स अँड टोटल आउटसाइड लायबिलिटी इज कॉल्ड एज व्हॉट यू कॉल नेट कॅपिटल. असेट्स मायनस लायबिलिटीज इक्वल टू कॅपिटल. म्हणजे लक्षात ठेवा इथे बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीट इक्वल टू हे असेट्स आहे, हे लायबिलिटीज आहे म्हणजे आउटसाइड लायबिलिटीज. आउटसाइड लायबिलिटीज आहे आणि जे काही ह्या फरक आहे ना हे कॅपिटल म्हणून मानतो आम्ही. लक्षात ठेवायचं. असेट्स अँड मायनस लायबिलिटीज इक्वल टू नेट कॅपिटल. लायबिलिटीज म्हणजे कोणते तुम्ही लक्षात ठेवायला म्हणजे आउटसाइड लायबिलिटीज, बाहेरचं देणेबाकी कर्ज वगैरे असेल तर. ओके. दस असेट्स मायनस लायबिलिटीज इक्वल टू कॅपिटल अथवा कॅपिटल अधिक लायबिलिटीज इक्वल टू असेट्स. कॅपिटल 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 प्लस लायबिलिटीज इक्वल टू असेट्स. असेट्स मायनस लायबिलिटीज इक्वल टू कॅपिटल, कॅपिटल प्लस लायबिलिटीज इक्वल टू असेट. अथवा एक असं होतं की असेट्स मायनस कॅपिटल इक्वल टू लायबिलिटी सुद्धा असं सुद्धा होऊ शकेल, होईल ना. हे फॉर्म्युला आहे ना कोणत्याही पद्धतीने तुम्ही वापरू शकता. ओके. दिस इज कॉल्ड एज व्हॉट दिस साइड इज कॉल्ड एज एल्स आणि लायबिलिटी साइड. दिस इज एज अँड असेट साइड. Thus, this is called as what you call balance sheet. Balance sheet is a list of assets and liabilities. It is a statement of assets and liabilities. Total liability equal to total assets. Assets वजा outside liability equal to net capital. याना माहिती तुम्ही लिहिली. This balance sheet is prepared as on a particular date and it shows balance sheet. त्यामुळे ना काय म्हणतो balance sheet तयार करताना कसं तयार करतो? Balance sheet as on. एका ठराविक तारीखला यानं चित्रण दाखवतं म्हणजे फायनान्शियल कंडिशन काय बाबू फायनान्शियल कंडिशन. सो यानं माहिती तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जरा फायनल अकाउंट. दस फायनल अकाउंट्स ऑफ द अकाउंट्स प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. ओके ठीक आहे. एक्सेस इन्कम वर एक्सपेंडिचर इज प्रॉफिट. खर्चापेक्षा ना उत्पन्नाचा ज्यादा भाग ह्याच्यावर भागला काय म्हणतात? प्रॉफिट म्हणतात. खर्चापेक्षा ना उत्पन्नाचा ज्यादा भागला काय म्हणतात? प्रॉफिट. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज नेट प्रॉफिट. नेक्स्ट बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड टू शो फायनान्शियल कंडिशन. सांगितलं ऑलरेडी. असेट्स मस्ट बी इक्वल टू लायबिलिटी. टोटल असेट्स कॅपिटल सुद्धा लायबिलिटीज आहे लक्षात ठेवा. का लायबिलिटी साइड लिहितो आम्ही? टोटल लायबिलिटी इक्वल टू टोटल असेट्स व्हायला पाहिजे म्हणजेच बॅलन्स शीट लायबिलिटी इक्वल टू असेट व्हायला पाहिजे. नेक्स्ट आहे एव्हरी ॲडजस्टमेंट मस्ट बी रेकॉर्डेड 2 टाइम्स. फायनल अकाउंट तयार करताना प्रॉब्लेम मध्ये 2 भाग आहे तुम्हाला माहितीच आहे. ते म्हणजे कोणते? ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट्स.
ट्रायल बॅलन्समध्ये माहिती एकदाच लिहायची. द इन्फॉर्मेशन गिवन इन द ट्रायल बॅलन्स शुड बी रेकॉर्डेड ओनली वन्स, बट द इन्फॉर्मेशन रेकॉर्डेड इन ॲडजस्टमेंट शुड बी रेकॉर्डेड 2 टाइम्स. यांना बेसिक इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. वन्स अगेन सांगतो, अत्यंत महत्त्वाचं माहिती आहे. दॅट इज द इन्फॉर्मेशन गिवन इन द ट्रायल बॅलन्स, एव्हरी इन्फॉर्मेशन, प्रत्येक माहिती एकदाच घ्यायचं असतं फायनल अकाउंट्स तयार करताना. एक तर ट्रेडिंग अकाउंट, नाहीतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नाहीतर बॅलन्स शीट. बट द इन्फॉर्मेशन गिवन इन द ॲडजस्टमेंट शुड बी टेकन 2 टाइम्स. एक तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एकदा, आणि सेकंड टाइम कंपल्सरी घ्यायला पाहिजे. कुठे? बॅलन्स शीटमध्ये कंपल्सरी घ्यायला लागतं. राईट. So once again बघा, the information given in a trial balance should be taken only once, should be considered only once, but the information given in adjustment should be considered 2 times. Next आहे, आता इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज अन एक्सपेंडिचर. पार्टनर्स कॅपिटलवर, कॅपिटल आणलेले कॅपिटलवर जे संस्था, भागीदारी संस्था द्यायला पाहिजे ना, व्याज, भांडवलवरील व्याज म्हणतो आम्ही. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे काय? भांडवलवरील व्याज, ते संस्थेला खर्च आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज एक्सपेंडिचर टू पार्टनरशिप फर्म. त्यानंतर जनरल रिझर्व अपियर्स ऑन द लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट. जनरल रिझर्व ह्या साईड घेतो, इथे जनरल रिझर्व अपियर्स ऑन द लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट. नेक्स्ट आहे, गुडविल इज अन इंटेंजिबल असेट. गुडविल हे अदृश्य मालमत्ता आहे. गुडविल म्हणजे संस्थेला असलेले चांगलं नाव पैशाच्या रूपात मूल्यमापन केलं तर त्याला नावलौकिक म्हणतात अथवा गुडविल म्हणतात. इट इज व्हॉट यू कॉल एन इंटेंजिबल असेट. इट इज अदृश्य मालमत्ता असे म्हणतात. गुडविल इज अन इंटेंजिबल असेट. गुडविल अपियर्स ऑन द असेट साइड ऑफ द बॅलन्स शीट. गुडविल असेट असल्याने असेट साइड ऑफ द बॅलन्स शीट याने अपियर होतो. नेक्स्ट आहे, आता नेक्स्ट आहे, वेजेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. वेजेस कुठे लिहितो? वेजेस आर रेकॉर्डेड इन द ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. तुम्हाला माहितीच आहे, 11वी-12मध्ये ट्रेडिंग फायनल अकाउंट्समध्ये आलेलेच आहे, अथवा FIBCom मध्ये सुद्धा. नेक्स्ट आहे, कॅरेज इनवर्ड इज डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. Carriage outward is debited to P&L account. Carriage inward trading account debit side, carriage inward outward debit side of P&L account लिहितो आम्ही. नेक्स्ट, लॉस बाय फायर इज डेबिटेड टू P&L अकाउंट. अग्नि दुर्घटनेमध्ये झालेला तोटा P&L अकाउंट डेबिट साइड लिहितो. नेक्स्ट, द पार्टनर्स मस्ट कंडक्ट लॉफुल बिझनेस. भागीदारी संस्थेमधील भागीदार कायदेशीर व्यवहार फक्त करायला पाहिजे. बेकायदेशीर व्यवहार असेल तर असलं भागीदारी संस्था अडचणीत येतो आणि बेकायदेशीरी म्हणून ठरले जातो. नेक्स्ट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड रेव्हेन्यू इन्कम फॉर द इयर. P&L अकाउंटमध्ये आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू इन्कम तेवढं सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचर इन्कम येत नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज करंट इयर्स नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. करंट इयर्स नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये चालती वर्षाचा नक्की नफा अथवा नक्की तोटा इथे मिळतो आम्हाला. नेक्स्ट आहे, ड्रॉविंग अपियर्स ऑन द डेबिट साइड ऑफ कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट असं असलं तर कॅपिटल अकाउंट हमेशा यांना क्रेडिट बॅलन्स असतो, लक्षात घ्या. ड्रॉविंग असेल तर ह्या साईड दाखवतो. मीन्स ड्रॉविंग बॅलन्स अपियर्स ऑन द डेबिट साइड ऑफ द कॅपिटल अकाउंट. नेक्स्ट आहे, प्रीपेड एक्सपेन्स इज एन असेट. खर्च, आगाऊ खर्च दिलेले असेल तर ते लक्षात ठेवायला पाहिजे, हे असेट म्हणून मानले जातो. नेक्स्ट आहे, ईच पार्टनर हॅज अ राईट टू पार्टिसिपेट इन बिझनेस. प्रत्येक भागीदारांना व्यवहारी भागीदार संस्थेचा व्यवहारामध्ये भाग घ्यायला त्यांना अधिकार असतो. ईच पार्टनर हॅज अ लिगल राईट म्हणतो, कायदेशीर त्यांना हक्क असतो. संस्थेचं व्यवहारात भाग घ्यायचं त्यांना कायदेशीर हक्क असतो त्यांना. नेक्स्ट आहे, बॅड डेट इज अ लॉस. बॅड डेट म्हणजे जे उधारी विक्री केल्यानंतर यांना येणी बाकी रक्कम असतो ना, ते इरिकव्हरेबल डेट म्हणतो मी. ते इट इज अ लॉस टू द कंपनी. फॉर एक्झाम्पल, एका व्यक्तीने 10,000 रुपयाची विक्री करतो, तो व्यक्ती फक्त 8,000 देतो, 2,000 रुपये बुडीत कर्ज म्हणतात, अथवा बॅड डेटला काय म्हणतात, बुडीत कर्ज म्हणतात. 2,000 रुपये देतच नाही की ते यांना मागून सुद्धा, मग यांना बुडलं, ते कर्ज बुडलं, याने बुडीत कर्ज म्हणतात, लक्षात ठेवा. बॅड डेट इज अ लॉस. नेक्स्ट आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज ॲडेड टू कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल तर कॅपिटल ॲड करतो. द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इन ए फर्म इज अनलिमिटेड. अत्यंत महत्त्वाचं पॉईंट, इन अ पार्टनरशिप फर्म द लायबिलिटी ऑफ द पार्टनर्स इज अनलिमिटेड. भागीदारी संस्थेचं जबाबदारी दायित्व भागीदार संस्थेमध्ये अमर्यादित असतो.
मर्यादित नाही. फॉर एक्झाम्पल ना, सर्व कर्ज परतफेड होऊपर्यंत प्रत्येक भागीदाराने जेवढं रक्कम द्यायला लागतं ना तेवढं आणायलाच पाहिजे, असं लक्षात ठेवा. सो इन पार्टनरशिप बिझनेस एव्हरी पार्टनर्स लायबिलिटी इज अनलिमिटेड. हे महत्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर टू P&L अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट मधील ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंट आहे त्यामधून जीपी आहे ना P&L अकाउंटला ट्रान्सफर करतो. यानी जीपी कुठे ट्रान्सफर करतो? P&L अकाउंटला ट्रान्सफर करतो. फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट जीपी इज अ ट्रान्सफर टू P&L अकाउंट. सिंपल. आणि ग्रॉस लॉस असेल तर सुद्धा ट्रान्सफर करतो P&L अकाउंटला. ग्रॉस प्रॉफिट थोडक्यात सांगायचं म्हणजे ग्रॉस प्रॉफिट असू दे तर ग्रॉस लॉस असू दे, ट्रेडिंग अकाउंट मधून P&L अकाउंटला ट्रान्सफर करतो. महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे तुम्ही. शेअर ऑफ लॉस इज डेबिटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता नेट प्रॉफिट असू दे अथवा नेट लॉस असू दे, भागीदार सांगतात P&L अकाउंट आता P&L अप्रोप्रिएशन अकाउंट म्हणून दे आहे ना कुठे ट्रान्सफर करतो? भागीदाराच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो. थोडक्यात सांगायचं एका पॉइंट मध्ये सांगायचं म्हणजे द नेट प्रॉफिट ऑफ नेट लॉस ऑफ द फर्म इज ट्रान्सफर्ड टू देअर कॅपिटल अकाउंट इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. अत्यंत महत्वाचं माहिती तुम्ही लक्षात ठेवायची. The net profit or net loss of the partnership firm is transferred to partners capital account in their profit sharing ratio. Next आहे unproductive wages are debited to P&L account. Productive wages असेल तर ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, अनप्रोडक्टिव्ह वेजेस असेल तर अनुत्पादक मजुरी मध्ये अनप्रोडक्टिव्ह वेजेस असेल तर P&L अकाउंटला डेबिट करतो आणि प्रोडक्टिव्ह वेजेस असेल तर ट्रेडिंग अकाउंटला डेबिट करतो. आता प्रश्न येतो नुसतं वेजेस असेल तर कुठे घ्यायचं? मग ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. नुसतं ट्रेडिंग वेजेस असलं ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. अनप्रोडक्टिव्ह असा शब्द असलं तर मग आहे ना P&L अकाउंट डेबिट साइड घ्यायला पाहिजे. आता लक्ष द्या, ट्रेडिंग सॅलरी आणि वेजेस दोन्ही असलं तर मग आहे ना P&L अकाउंट. एकदा एक्झामिनेशन प्रश्न असा येतो की वेजेस असेल तर ट्रेडिंग अकाउंट, सॅलरी असेल तर P&L अकाउंट, अनप्रोडक्टिव्ह वेजेस असेल तर P&L अकाउंट. प्रश्न येतो सॅलरीज आणि वेजेस असेल तर 10,000 एक्झाम्पल असेल तर मग कुठे घ्यायचं? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड की P&L अकाउंट डेबिट साइड? निश्चितपणे P&L अकाउंट डेबिट साइड घ्यायचं. त्यांना माहिती तुम्ही लक्षात ठेवायची. नेक्स्ट आहे अंडर फिक्स्ड कॅपिटल सिस्टम द कॅपिटल ऑफ द पार्टनर्स रिमेन्स फिक्स्ड. लक्ष द्या, फिक्स्ड कॅपिटल सिस्टम असं आहे, दोन सिस्टम आहे, फिक्स्ड कॅपिटल सिस्टम आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल सिस्टम म्हणून. ओके, त्या दोन्ही बद्दल सांगतो थोडक्यात. अंडर फिक्स्ड कॅपिटल सिस्टम नावच आहे, स्थिर भांडवल पद्धत म्हणतात. फिक्स्ड कॅपिटल सिस्टम द कॅपिटल ऑफ द पार्टनर्स रिमेन फिक्स्ड. भागीदाराचं भांडवल अनेक वर्षपर्यंत स्थिरच राहतो, चेंज होत नाही. भागीदाराच्या भांडवलचा रक्कम आहे ना जास्त कम होत नाही, म्हणजेच फ्लक्च्युएट होत नाही. अंडर फिक्स्ड कॅपिटल सिस्टम द कॅपिटल अमाऊंट ऑफ द ईच पार्टनर रिमेन्स फिक्स्ड. सेकंड मेथड आहे कोणते? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल सिस्टम म्हणून. अंडर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल सिस्टम द कॅपिटल ऑफ द पार्टनर्स फ्लक्च्युएट्स म्हणजे की ते जास्त कम होतो दरवर्षी. कारण असं प्रत्येक डेबिट आणि क्रेडिट त्या कॅपिटल अकाउंटला होतो. वन सेकंड तुम्हाला सांगतो बघा, लक्षात ठेवा. अंडर फिक्स्ड कॅपिटल सिस्टम द कॅपिटल ऑफ द पार्टनर्स रिमेन्स फिक्स्ड एव्हरी इयर. प्रत्येक फिक्स्ड कॅपिटल सिस्टम मध्ये भागीदारांचं कॅपिटल अथवा भांडवलाचं रक्कम आहे ना दरवर्षी अनेक वर्षपर्यंत स्थिर राहतो, जास्त कम होत नाही. बट अंडर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल सिस्टम, फ्लक्च्युएटच्या अर्थाचा आहे जास्त कम होणे, चढ उतार होणे, रक्कम जास्त कम होणे असे अर्थ. अंडर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल सिस्टम द कॅपिटल ऑफ द पार्टनर्स फ्लक्च्युएट्स एव्हरी इयर, इनक्रीजेस अँड डिक्रीजेस, इट नेव्हर रिमेन्स फिक्स्ड. त्यांना दोन मेथड तुम्ही लक्षात ठेवायचं, अत्यंत महत्वाचं माहिती. नेक्स्ट आहे प्रोडक्टिव्ह वेजेस असेल तर इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स इज शोन ऑन द लाईफ साइड ऑफ द बॅलन्स शीट. आता लक्ष द्या, बॅलन्स शीट मध्ये एक्सपेन्सेस पेएबल लायबिलिटी साइड, expenses paid in advance asset side, income received in advance liability side, income receivable asset side. चार गोष्टी तुम्ही अत्यंत महत्वाचं आहे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. लायबिलिटी साइड एक्सपेन्सेस आधी घ्या, एक्सपेन्सेस पेएबल अथवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लायबिलिटी साइड. एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स असलं तर असेट साइड. आता इन्कम दोन आहे, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स लायबिलिटी साइड, इन्कम रिसिवेबल, इन्कम नॉट येट रिसिव्ड इक्वल टू असेट साइड. चार गोष्टी सांगतो, अत्यंत महत्वाचं आहे.
नेक्स्ट आहे आता इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ओके ठीक आहे. नेक्स्ट आहे आता घेऊ ते म्हणजे कोणते, आता ड्रायव्हिंग रिड्यूस द कॅपिटल ऑफ द पार्टनर. ड्रायव्हिंग आता आहे ना 1,00,000 रुपये कॅपिटल आहे एका व्यक्तीचा, तो व्यक्ती स्वतःच खर्चासाठी 10,000 काढून घेतला, ते ड्रायव्हिंग म्हणतो मी. 1,00,000 आणलेले कॅपिटल, 10,00,000 काढून घेतले ते ड्रायव्हिंग. म्हणजे ऍडजस्टमेंट केल्यानंतर काय झालं, 10,000 न कॅपिटल कमी होतं. म्हणजे थोडक्यात काय झालं, ड्रायव्हिंग रिड्यूस द कॅपिटल ऑफ द पार्टनर्स. ड्रायव्हिंगद्वारे त्या संबंधित भागीदारांचा कॅपिटल अमाऊंट कमी होतो. आणि माहिती तुम्ही लक्षात घ्या, ड्रायव्हिंग रिड्यूस द कॅपिटल ऑफ द पार्टनर्स. नेट प्रॉफिट इन्क्रीज द कॅपिटल ऑफ द पार्टनर्स. नेट प्रॉफिटद्वारे आहे ना भागीदारांचं भांडवल वाढवतं. नेट लॉस रिड्यूस द कॅपिटल ऑफ द पार्टनर्स. नेट लॉस असलं तर त्या भागीदारांचा, प्रत्येक भागीदारांचा त्या भागीदारांचं कॅपिटल अमाऊंट कमी होतं. नेट प्रॉफिटद्वारे भांडवल वाढवतो. नेट प्रॉफिट इन्क्रीजेस द कॅपिटल. नेट लॉस रिड्यूसेस द कॅपिटल, डिक्रीजेस द कॅपिटल. ड्रायव्हिंग महत्वाचं थर्ड अँड लास्ट पॉईंट पडते, ड्रायव्हिंग रिड्यूस द कॅपिटल ऑफ द पार्टनर्स. नेक्स्ट आहे बॅड डेट्स आर डिडक्टेड फ्रॉम सन्डी डेटर्स. बॅड डेट्स आर डिडक्टेड फ्रॉम सन्डी डेट. बॅड डेट्स असेल तर, बुडीत कर्ज असेल तर त्यानं कशामधून डिडक्ट करतो आम्ही, असेट साइड ऑफ द बॅलन्स शीट सन्डी डेटर्स मधून वजा करतो. फॉर एक्झाम्पल आहे ना, इथे बॅलन्स शीट आहे, असेट्स आहे, सन्डी डेटर्स इनर कॉलममध्ये रक्कम लिहितो. फॉर एक्झाम्पल 1,00,000 बॅड डेट्स असेल तर 10,000 आहे म्हणून समजा, 1,00,000 10,000 वजा करतो. नेट रिकव्हरेबल डेटर्स इक्वल टू 90,000 आउटर कॉलममध्ये लिहितो. ओके. आता काही महत्वाचं आणखी महत्व आहे ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट शोज ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. बॅलन्स शीट इट शोज फायनान्शियल कंडिशन और इट शोज असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ ए फर्म. दोन्ही उत्तर. बॅलन्स शीट शोज फायनान्शियल कंडिशन अथवा बॅलन्स शीट शोज assets and liabilities position of a particular business undertaking and a partnership firm इथे. Profit and loss appropriation account shows distribution of net profit and net loss among the partners. Profit and loss appropriation account shows distribution of net profit and net loss among the partners. Next, closing stock. It is unsold stock lying at the end of the year. वर्षाच्या शेवटी जे माल साठा न विक्री होता, अनसोल्ड म्हणजे काय, न विक्री होता राहिलेलं आहे, त्याला काय म्हणतात, क्लोजिंग स्टॉक म्हणतात अथवा अनसोल्ड स्टॉक म्हणतात. ते कुठे लिहितो आम्ही, हे ते कुठे देतात, हे फायनल अकाउंट्स मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये देतात क्लोजिंग स्टॉक. आणि हे कुठे लिहायचं, ऍडजस्टमेंट मध्ये असल्याने 2 वेळा, एक ट्रेडिंग अकाउंट बाय साइड आणि बॅलन्स शीट असेट साइड. याने माहिती तुम्ही लक्षात ठेवायची. नेक्स्ट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. It is shown on the asset side of the balance sheet. Prepaid expenses are shown on the asset side of the balance sheet. Next आहे goodwill. It is an intangible asset. Goodwill हे अदृश्य मालमत्ता आहे, लक्ष द्या. Bad debts ला दुसरं नाव काय, irrecoverable debts. म्हणजे जे कर्ज अथवा आहे ना, जे विक्री झाल्यानंतर येणे बाकी असतं त्याला म्हणतात डेट्स म्हणतो आम्ही, सन्डी डेटर्स म्हणतात त्याला, ज्यांना विक्री करतो आम्ही उधारी माल अथवा सेवा सुद्धा उधारी देतो त्याला डेटर्स म्हणतो आम्ही. डेटर्स मधून जे सन्डी डेटर्स वजा करतो. सन्डी डेटर्स आर डिडक्टेड फ्रॉम द बॅड डेट्स आर डिडक्टेड फ्रॉम सन्डी डेटर्स. नेक्स्ट आहे रिझर्व फंड. इट इज रेकॉर्डेड ऑन द लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट. नेक्स्ट प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. इट इज प्रिपेअर्ड टू शो, वन्स अगेन 2-3 वेळा चर्चा झाली आहे, इट इज प्रिपेअर्ड टू शो हाऊ द नेट प्रॉफिट इज डिस्ट्रीब्युटेड अमंग नेट लॉस इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स. हे आहे ना काही मुद्दे तुमच्याबरोबर चर्चा करायला प्रयत्न करतो. कोणते विषय संबंधी, अकाउंटन्सी आणि फायनान्शियल मॅनेजमेंट पेपर नंबर 3 सेमिस्टर SOBCom सेमिस्टर 3 चॅप्टर नंबर 1 म्हणायचे. चॅप्टर नंबर 1 हे विशेषतः एक्झामिनेशनचा येत्या एक्झामिनेशनच्या गरजा लक्षात ठेवून तुमच्याबरोबर हे पॉईंट सगळे चर्चा केलेले आहे. हे जे काही माझ्यासमोर आहे हे तुम्हाला ऑलरेडी व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला पाठवलेलेच आहे. मी फक्त माझ्या सूचना आणि तुम्हाला विनंती असं आहे की हे सगळे प्रिंट काढून घ्या अथवा लिहून घ्या तुमच्या मोबाईलवर. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर ना तो म्हणा झूम आउट झूम इन करून ना तुम्ही पाहू शकता. आणि ते सगळे एकतर लिहून घ्या नाहीतर ना प्रिंट काढून घ्या तुम्ही. ते एक्झामिनेशन पॉईंट ऑफ अत्यंत महत्त्वाचा नोट्स आहे, तुम्ही काळजी घ्यायची ते, राईट. सो आणि पार्टनरशिप फायनल अकाउंट चॅप्टर नंबर 1 पार्टनरशिप फायनल अकाउंट काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात आणून द्यायला प्रयत्न केलेला आहे मी चर्चा करायला. तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर एक्झामिनेशनमध्ये आणखी एकदा तुम्हाला सांगतो, डिटेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची गरज नाही.
प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. 15 ते 20 मार्कचा असेल प्रॉब्लेम, आणि 5 मार्कचा शॉर्ट नोट नाही, 10 मार्क राहणार थेरी प्रश्नाला उत्तर लिहायची गरज नाही. एक सारखा प्रश्न आणि एक किती 50 प्रश्न काळांतर जागाचा असणार. 4 पर्याय देणार आहे तुम्हाला. ते एक आहे ना ऑनलाईन एक्झामिनेशन पद्धतीद्वारे तुम्हाला योग्य प्रश्नाला योग्य उत्तर निवडून आहे ना तुम्ही आहे ना उत्तर सुचवायचे. दॅट्स ऑल. थँक यू. टुमॉरो आय विल कंटिन्यू विथ द सेकंड चॅप्टर ऑफ द फायनान्शियल अकाउंटिंग, अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंट पेपर नंबर 3. दॅट इज सेकंड चॅप्टर कोणते असणार उद्या? पीसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. उद्या चर्चेसाठी तुमच्या बरोबर घेणार आहे. दॅट इज ऑल. थँक यू. मे गॉड ब्लेस यू.